आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे कृषी नेटवर्क 2.0 मध्ये। आजच्या या विशेष बातमीमध्ये आपण राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। राज्यातील लाखो शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार, कोणाला लाभ मिळणार नाही, KYC आणि बँक खात्याबाबत कोणते नियम लागू आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, मागील हप्त्यांच्या वेळापत्रकाचा विचार करता पुढील हप्ता जुलै 2026च्या सुमारास जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या PM किसान योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। म्हणजेच PM किसानचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 12,000 रुपयांचा लाभ मिळतो। सध्या राज्यातील लाखो शेतकरी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक जिल्ह्यामध्ये लाभार्थी यादी तपासण्याचे काम सुरू झाले असून काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी देखील सुरू आहे। त्यामुळे अनेक शेतकरी चिंतित आहेत की आपल्याला पुढील हप्ता मिळणार का? मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक असणे देखील गरजेचे आहे। जर आधार लिंक नसेल तर OTP येणार नाही आणि पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहू शकते। याशिवाय बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अनेक शेतकऱ्यांचे खाते बंद झालेले असते किंवा NPCI मॅपिंग पूर्ण नसते। अशा परिस्थितीत पैसे खात्यात जमा होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन खाते सक्रिय आहे का आणि आधार लिंक आहे का याची खात्री करून घ्यावी। राज्य सरकारकडून लाभार्थी यादीमध्ये काही बदल देखील करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे। ज्या शेतकऱ्याची जमीन नोंदणी योग्य नाही किंवा 7/12 उतार्यावर नावामध्ये तफावत आहे अशा अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो। काही जिल्ह्यामध्ये तलाठी कार्यालय आणि CSC सेंटरवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, कारण अनेक शेतकरी शेवटच्या क्षणी KYC आणि आधार पडताळणी करण्यासाठी धाव घेत आहेत। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्व माहिती योग्य असल्यास पुढील हप्ता जमा केला जाईल। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। KYC पूर्ण असणे, आधार कार्ड लिंक असणे, बँक खाते सक्रिय असणे, PM किसान योजनेत नाव असणे, जमिनीची माहिती योग्य असणे, NPCI मॅपिंग पूर्ण असणे। जर या सर्व गोष्टी पूर्ण असतील तर पुढील हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक आहे। दरम्यान राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी काही नवीन योजना जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेतीसाठी आर्थिक मदत, सिंचन सुविधा आणि कर्जमाफी संदर्भात देखील मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे येणारे काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील हप्ता नेमका कधी येणार?
अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील काही दिवसात हप्त्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या गावात नमो शेतकरी योजनेचे पैसे आले का? तुमची KYC पूर्ण झाली का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा शेतीविषयक ताज्या बातम्या, सरकारी योजना, हवामान अंदाज आणि कृषी अपडेटसाठी आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान जय किसान.